टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे ठरवतील। राजीनाम्याबाबतचा निर्णय अजितदादांनी मुंडेंवर सोपवला। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर नैतिकतेतून राजीनामा दिलेला दादांचं विधान। संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा। पालकमंत्री म्हणून बीडच्या पाणी प्रश्नावरती चर्चा। स्पष्टीकरण देत दादांचा चर्चेला पूर्णविराम। फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या भावाची मागणी। तर उद्या मसाजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार, धनंजय देशमुखांची माहिती। ठाकरेंचा आणि कोकणचा काडी मात्रही संबंध नाही। 2 वर्षात उरला सुरला पक्षही संपेल, कुटुंबाशिवाय कोणी उरणार नाही, रामदास कदम यांचं भाकीत। कोकणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशानंतर राजापूरमधील पदाधिकाऱ्यांची सेना भवनात बैठक। कुठल्याही पदासाठी नौटंकी केली नाही तर क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग। मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज, काही दिवसांनी त्याचे परिणाम दिसतील, मंत्री गुलाबराव पाटील यांचं सूचक वक्तव्य। 2.5 लाखांहून जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींना योजनेतून वगळणार, आणखीन लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीत 900 इमारती अनधिकृत। आरटीआय कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांची धक्कादायक माहिती। अनधिकृत इमारती प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची उभाटाची मागणी। मराठीत बोलणार नाही, हिंदी किंवा गुजरातीतच बोला। मुंबईत कपड्याच्या दुकानदाराची मुजोरी, उभाटाच्या दणक्यानंतर मॅनेजरचा माफीनामा। आणि नागपुरात डोरली गावाजवळील फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी।